भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, धीराने अपयशाला जिंकता येते, तर माणुसकीने माणसाला जिंकता येते. हॅलो, नमस्कार, जय श्रीराम सर्वांना. मी राधिका आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या दिवसाची सुरुवात सुंदर अशा रांगोळीने झालेली आहे. आणि आज गुरुवार होता, म्हणलं दरवाजासमोर थोडीशी रांगोळी काढायची. आणि मी रांगोळी काढत होती तर श्री पण बसला होता तिथं बघत. समोर दिसतोय त्याचा पाय थोडासा. तर चला म्हणलं, उर्वी पण झोपली होती, अजून उठली नव्हती. मग म्हणलं होतील तेवढी कामं पटपट आवरून घ्यायची. तर रांगोळी वगैरे काढून झाली आणि अजून नाश्ता बनवायचा बाकी होता. तोपर्यंत मशीनला कपडे वगैरे लावून घेतली. बाकीचं सगळं आवरून झालं. तोपर्यंत उर्वी पण उठली होती. मी दिसली की तिने लगेच रडायला चालू केलं. त्याच्यानंतर तिला घेतलं, थोडंसं सॅरलॅक बनवून चारलं आणि मग ती थोडीशी खेळायला लागली. तोपर्यंत नाश्ता पण बनवायचा होता. तर नाश्त्यामध्ये मॅगी बनवली, सिम्पलवालीच बनवली. एक पिचं पॅकेट होतं आणि एक साधं पॅकेट होतं. मग दोन्ही मिक्स करून बनवलं. आणि त्यानंतर मॅगी वगैरे खाऊन झाली. चहा बनवला. श्रीला चहा आणि दूध बिस्किट दिलं होतं. आणि उर्वी त्याच्या शेजारी बसली. तिला बिस्किट दिलेलं तर तिनं खाल्लंच नव्हतं, तसंच खाली टाकले आणि ते कागद बिस्किटच्या तोंडात घालत बसले. त्याच्यानंतर बाकीचं काम वगैरे आवरलं, झाडून काढलं. त्यानंतर चहाची नाश्त्याची भांडी होती ती पण घासून ठेवली. त्याच्यानंतर जाऊबाईंचा, आमच्या ननंदबाईंचा व्हिडिओ कॉल आला होता. ते बोलत बसले. हे पण गावालाच गेले, त्यामुळं ह्यांच्यासोबत पण थोडंसं बोलणं झालं. आणि त्यामुळं स्वयंपाकाला पण थोडासा लेटच झाला. म्हणलं अगोदर भाजी बनवून घ्यायची. सुकी भाजी डब्याला द्यायला लागते, त्यामुळं मग बटाटा आणि टोमॅटो घालून सुकी भाजी करायची म्हणलं. थोडंसं मटर होतं फ्रीजमध्ये, ते पण मिक्स करायचं म्हणलं. आणि श्रीला हे बटाटा पाहिजे होतं कापायला, त्याच्यासाठी तो मागत होता, तिथं उड्या मारतोय. आणि मी त्याला नाही म्हणत होते तरी पण तो रडत होता मला दे दे म्हणून. त्याला थोडासा एक काप दिलता, तो बसला त्याच्यासोबत खेळत. आणि उर्वीचं चालू होतं आपलं त्याच्यामागं इकडं तिकडं पळायचं. आणि टी व्हीला लहान मुलांची गाणी वगैरे लावली का मग ती पण बघत बसती. तिला पण सवय लागली आता टी व्ही सारखी बघायची, त्यामुळं गाणी 24 तास टी व्हीला ती लहान पोरांचीच गाणी लावलेली असते. तर चला मग मी बटाटा वगैरे चिरून घेते. तर बटाटा वगैरे अगोदर चिरून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये तेल ओतलं, बाकीचे मसाले घातले. बाकीचे मसाले म्हणजे खोबरं, लसूण, त्यानंतर आपलं लाल तिखट, गरम मसाला थोडासा घातला आणि बटाटा वगैरे चिरलेलं त्यामध्ये मिक्स केलं. वरून थोडेसे मटर घातले आणि सगळं असं छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट थोडंसं घातलं आणि असं झाकून ठेवलं गॅसवरती. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.